नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात आपण सगळेच जाणतो की ह्या वर्षीची दत्त जयंती दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी आहे व त्याचा सप्ताह 20 डिसेंबर पासून सुरू होत आहे. दत्त जयंती सप्ताहामध्ये सर्व दत्तभक्तांची आवडती सेवा म्हणजे श्री गुरुचरित्राचे पारायण. पण जर आपल्याला काही कारणास्तव हे पारायण करणे शक्य नसेल, वेळ नसेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील तर आपल्याला अशा कुठल्या सोप्या सेवा करता येतील ज्या आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ देतील किंवा तितकंच पुण्य आपल्याला ह्या सेवा केल्यावर मिळेल. त्या सेवा म्हणजे त्या सोप्या आणि प्रभावी सेवा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सेवा सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना, ती म्हणजे आज मी जी काही पोथ्या पुस्तकं वगैरे दाखवेन तर ती तुम्हाला प्रश्न पडेल की ही कुठे मिळतात, असं बरेच जण मला विचारतात. तर बघा, ज्या पोथ्या आहेत, पुस्तकं आहेत ती ऑनलाईन सुद्धा मिळतात किंवा तुमच्या आसपास कुठे मोठी बुक स्टोर्स असतील ना, पुस्तकांची दुकानं असतील जिथे शाळांची वगैरे मोठ्या मोठ्या परीक्षांची पुस्तकं वगैरे मिळतात, तिथे ही पुस्तकं मिळतातच. नसेल तर ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत. आणि जी काही छोटी स्तोत्र वगैरे आहेत ना, ती ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे ऑनलाईन त्याचं तुम्हाला ते अख्खं स्तोत्र म्हणतो मी, पुस्तक विकत घ्यायचं नाही, ऑनलाईन ती स्तोत्र वगैरे तुम्हाला मिळतील. तर त्याचं तुम्ही प्रिंटआउट काढून वगैरे वाचू शकता किंवा तुम्हाला मोबाईलमध्ये वाचता येत असेल तर तसं सुद्धा तुम्ही वाचन त्याचं करू शकता. चला तर आता सेवा काय आहेत आजच्या त्या पाहूया. आजची आपली पहिली सेवा आहे ती म्हणजे श्री दत्तावधूत स्वामी विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र. बघा, याची अशी एक पोथी येते. आता माझी पोथी जरा जुनी आहे त्यामुळे ही खूप मोठी आहे. हल्ली आता याची छोटी साईज उपलब्ध आहे. आणि याच्यात असं 3 प्रकार आहेत, म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र, श्री दत्त लीलामृत व श्री सिद्ध लीलामृत. तर यातलं फक्त तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे तेवढंच वाचायचं आहे. तुम्हाला जर वेळ असेल, शक्य असेल तर तुम्ही तिन्ही सुद्धा वाचू शकता. संक्षिप्त श्री गुरुचरित्र ही पोथी अत्यंत प्रभावी आहे. अगदी छान सोप्या भाषेत, गोड भाषेत ही लिहिलेली आहे. आणि अर्ध्या तासाच्या आत, म्हणजे एकदा तुम्हाला सवय झाली ना की अर्ध्या तासाच्या आत ही संपूर्ण संक्षिप्त श्री गुरुचरित्र आहे ते वाचून होतं. तर हे अख्खं तुम्हाला रोज वाचायचं आहे. म्हणजे दत्त जयंतीच्या सप्ताह काळात 7 दिवस अख्खी पोथी रोज वाचायची, म्हणजे अख्खं संक्षिप्त श्री गुरुचरित्र तेवढंच हे वाचायचं आहे. आता काही लोक विचारतात की आम्हाला वेळ नाही तर एक अध्याय वाचला तर चालेल का? तसं तुम्ही वाचू शकता, कारण ह्याचे नियम खूप सोपे आहेत. गुरुचरित्र इतके कठीण नाहीयेत. पण अख्खं संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं तर त्याचं फळ तुम्हाला चांगलं आहे. तर जमत असेल तर अख्खं ते वाचायचा प्रयत्न करावा. पुढची आपली सेवा आहे ती म्हणजे 52 श्लोकी श्री गुरुचरित्र. बघा, ह्याची अशी छोटी पोथी येते. माझी पोथी खूपच जुनी आहे. ही 1996च्या वगैरे काळातली ही पोथी आहे. तसं 52 श्लोकी श्री गुरुचरित्राची छोटी पोथी येते. खरोखर नावाप्रमाणे 52 श्लोकी आहे. आणि हे सुद्धा खूप प्रभावी स्तोत्र आहे. हे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळेल. तर तुम्हाला खूप कमी वेळ असेल, जमत नसेल तर तुम्ही हे 52 श्लोकी गुरुचरित्र सुद्धा वाचू शकता. हे सुद्धा खूप फलदायी आणि अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे. आता आपली पुढची सेवा आहे ती म्हणजे श्री दत्त बावन्नी. दत्त बावन्नी ही दत्त भक्तांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. अगदी छान चाल लावून वगैरे आनंद घेऊन, म्हणजे आपण आरती म्हणतो ना तसं अगदी दत्तभक्त ही दत्त बावन्नी म्हणतात. आता मी तुम्हाला मगाशी जे पुस्तक दाखवलं ना त्यातच माझ्याकडे ही दत्त बावन्नी सुद्धा आहे. ही तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळेल, इझिली मिळेल. त्याचं तुम्ही प्रिंटआउट काढून वाचू शकता किंवा बरेच ॲप आलेले आहेत आजकाल स्वामी सेवेचे, त्यावर अवेलेबल असते. स्वामींच्या, दत्त महाराजांच्या स्तोत्रांची पुस्तकं असतात, त्यात सुद्धा ही आहे. ही सुद्धा एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. मूळ हे गुजराती भाषेत आहे, पण इथे तुम्हाला बघता येईल की हे देवनागरी लिपीत हे आत्ता अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्ही ते वाचू शकता. ह्याचा म्हणजे तुम्हाला अनुभव एक सांगायचा तर हे ज्या रंगावधूत स्वामींनी लिहिलेलं आहे त्या काळी त्यांनी हे जेव्हा लिहिलं होतं तेव्हा एक महिला त्यांच्याकडे आली होती. खूप तिची अवस्था खराब होती, आजारपण, गरिबी वगैरे असं खूप त्रासलेली महिला होती. तिला वाचता लिहिता वाचता सुद्धा येत नव्हतं. ती गुरूंकडे आली आणि ती त्यांना प्रार्थना करू लागली तिच्यावरचं हे संकट घालवण्यासाठी. तेव्हा त्यांनी तिला सांगितलं की तू फक्त श्री दत्त बावन्नी इतकं 52 वेळा बोल, तुझ्यावरचं हे संकट जाईल.
महिला तिथून निघून गेली आणि पुन्हा काही दिवसांनी ती जेव्हा त्या रंगावधूत स्वामींकडे आली त्यावेळी अगदी व्यवस्थित टापटीप पद्धतशीर आणि सुव्यवस्थित अगदी ती प्रकारे आलेली होती। तेव्हा महाराजांनी तिला विचारलं की अरे हे कसं झालं? तेव्हा ती म्हणाली, अहो महाराज तुम्ही सांगितलं ना त्याप्रमाणे मी केलं। श्री दत्तबाबांनी हे मी 52 वेळा बोलली आणि बघा आज माझं कसं सगळं छान झालेलं आहे ते। तर हे का झालं? तर तिने त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला। तिने असं नाही म्हटलं की अरे हे काय असं 52 वेळा बोलून होईल का कोणाचं काय। तिने विश्वासाने ही सेवा त्यांनी सांगितलेली केली आणि तिचं भलं झालं। त्यामुळे दत्तबाबांनी सुद्धा खूप प्रभावी सेवा आहे, ही सुद्धा तुम्ही करू शकता। पुढची आपली सेवा आहे ती म्हणजे कथारूपी श्री गुरुचरित्र। आता बघा गुरुचरित्र जो मूळ ग्रंथ आहे तो ओवीबद्ध आहे, प्राकृत भाषेत आहे, पण कथारूपी गुरुचरित्र हा आपल्या सुटसुटीत मराठी भाषेत लिहिलेला असतो। गोष्टी कशा असतात लिहिलेल्या गोष्टींच्या पुस्तकात त्याप्रमाणे हा ग्रंथ बनवलेला आहे। याचे नियम खूप सोपे आहेत गुरुचरित्राच्या तुलनेने, तुम्ही तो सुद्धा वाचू शकता। थोडेफार त्याचे नियम आहेत की 7 दिवसात वाचायचं आहे वगैरे, अध्याय सुद्धा त्याने दिलेत कसे वाचायचे, पण वाचायला अगदी सोपा शुद्ध मराठी भाषेत आणि नियम सुद्धा कमी, आणि गुरुचरित्राच्या ज्या कथा आहेत त्याच मराठी भाषेत दिलेल्या आहेत। त्यामुळे ही सेवा सुद्धा तुम्ही करू शकता, ही सुद्धा खूप फलदायी सेवा आहे। कथारूपी गुरुचरित्राचं सेपरेट पुस्तक मिळतं, आता माझ्याकडे इथे दाखवायला नाहीये, पण त्याचं एक सेपरेट पुस्तक येतं, ते तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळेल किंवा आपण मगाशी म्हटलं तसं पुस्तकांच्या दुकानात सुद्धा मिळेल, तर ते तुम्ही घेऊन ते वाचू शकता, ही सेवा करू शकता। पुढची आपली सेवा आहे ती म्हणजे श्री गुरुचरित्र अवतरणिका। आता ही गुरुचरित्र अवतरणिका नित्यसेवा पुस्तकात सुद्धा आहे किंवा ऑनलाईन तुम्ही त्याचं प्रिंटआउट काढून वाचू शकता। 52 त्याच्या श्लोकांमध्ये गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाचं महात्म्य त्या किंवा त्याचं सार त्या श्लोकांमध्ये आलेलं आहे। ही सेवा अत्यंत प्रभावी आहे, असं म्हणतात की ही अवतरणिका वाचल्याने गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळतं। आता ही श्री गुरुचरित्र अवतरणिका व मगाशी आपण जे पाहिलं दत्तबाबांनी आणि 52 श्लोकी गुरुचरित्र, ही खूप छोटी छोटी स्तोत्र आहेत, अगदी 15 ते 20 मिनिटात ही होतात। त्यामुळे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर ह्या तिघांपैकी कुठलाही एक निवडून तुम्ही वाचू शकता। तसंच आपण आज ज्या या सेवा पाहतोय त्या सगळ्या नाही करायच्या आहेत, जी तुम्हाला आवडते जमते ती सेवा करायची आहे। पुढची आपली सेवा आहे आजची ती म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ। बघा याचा हा असा ग्रंथ येतो। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज म्हणजे ज्यांनी घोर कष्टोद्धरण स्तोत्र लिहिलेलं आहे ना त्यांनी खास अशा भक्तांसाठी या ग्रंथाची रचना केलेली आहे की ज्यांना काही कारणास्तव गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हा अत्यंत फलदायी आणि प्रभावी ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। या ग्रंथाच्या वाचनाने सुद्धा असं म्हटलं जातं की श्री गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळतं। काहींची अशी मान्यता असते की महिला गुरुचरित्र वाचत नाहीत, असं काही नाही, महिला सुद्धा गुरुचरित्र वाचतात, मी पाहिलेलं आहे, त्यांना त्याचे फळ जे आहे ते सुद्धा मिळालेलं आहे आणि आयुष्यात त्यांचं चांगलं झालेलं आहे। पण काहींना तरी सुद्धा भीती वाटते तर ते लोक हा ग्रंथ वाचतात, असं काही नाही। आपण आज जसं पाहतोय की तुम्हाला जर जमत नसेल गुरुचरित्र वाचणं तर तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता। हा संपूर्ण ग्रंथ व्हायला म्हणजे बघा सोपी भाषा आहे, नियम सगळे आत दिलेले आहेत, 1-2-2.5 तास लागतात। तुमच्याकडे जर वेळ असेल एका दिवसात वाचण्याचा अख्खा तर तुम्ही 7 दिवस रोज हा अख्खा ग्रंथ वाचू शकता, किंवा त्याच्या आत त्यांनी अध्यायानुसार तुम्ही 7 दिवसात एक ग्रंथ कसा वाचू शकता, म्हणजे 7 दिवसात एक पारायण ते कसं करू शकता ते सुद्धा त्यात दिलेलं आहे। त्याप्रमाणे वाचा, तुमचं लवकर होईल, जर वेळ कमी असेल तर त्याप्रमाणे वाचा, असं काही नाही। आणि हा ग्रंथ सुद्धा अत्यंत फलदायी आहे, म्हणजे असं यात लिहिलेलं आहे की जर तुम्ही हा ग्रंथ 10 वेळा संपूर्ण वाचलं म्हणजे 10 पारायणं केलीत ना तर तुमची जे काही इच्छित आहे, जे काही तुमची इच्छा आहे ती पूर्ण होते, जे काही तुम्हाला हवे ते मिळतं। तर इतका हा फलदायी ग्रंथ आहे। तर बघा आज आपण ज्या काही सेवा पाहिलेल्या आहेत त्यातली तुम्हाला जी जमते आवडते तुमच्या वेळेत जी बसते ना ती निवडायची आहे आणि ती तुम्ही करायची आहे। तसं काय सकाळी वाचलेलं चांगलं असतं, संध्याकाळी वगैरे फारसं नाही करत या सेवा, कारण गुरुचरित्राशी संबंधित आहेत या त्याबद्दल आहे। त्यामुळे सकाळी छान आंघोळ करून वगैरे स्वच्छ कपडे घालून हे जी काही तुम्ही सेवा निवडाल ती करायची आहे। नॉनव्हेज वगैरे खाऊन काही यातलं वाचायचं नाहीये। आणि त्यासोबतच आपलं या 7 दिवसात या कालावधीमध्ये आपलं वर्तन सुद्धा, आपले व्यवहार चांगले शुद्ध ठेवायचे आहेत। आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, इजा होणार नाही, दुःख होणार नाही असं वागायचं आहे। उलट दुसऱ्यांचं चांगलंच होईल, दुसऱ्यांना मदत होईल असं वागायचं आहे। सत्कर्म जितकी करता येतील तितकी करा आणि मनापासून आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून या सेवा करा।
तर आजच्या ह्या सेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये लिहून कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा, ज्यामुळे त्यांना सुद्धा या सेवांचा लाभ होईल. आणि आपला स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग, स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.